आम्हाला जर न्याय नाही मिळाला या प्रकरणामध्ये तर आम्ही सर्व कुटुंब एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या ऑफिसला जाऊन आत्महत्या करून घेणार. सुरेश जगताप. ज्ञानेश्वर जगताप. सुरेश जगताप. अरुण सुरेश जगताप. जगताप. तुमचं जगताप. मोहन. आणि तुमचं शरद सुरेश जगताप. शरद सुरेश जगताप. बघा मित्रांनो, अशी या कुटुंबाची अवस्था आहे, ज्यांना स्वतःचं नाव सांगता येत नाही. त्यांच्या बाबतीत 2 कोटी रुपये आले कुठे, गेले कुठे, आणि अजून म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं सोयरसूतक सुद्धा नाही की आपल्या सोबत एवढा मोठा धक्का घडलाय. नमस्कार मित्रांनो, मी आता जिथे उभा आहे हा बंगला आणि पाठीमागचं जे क्षेत्र आहे ते जसं मनमोहक दिसतंय तेवढंच ते त्या कुटुंबाकरता किती त्रासदायक आहे हे बघण्यासाठी आपण आलेलो आहे. शिक्षण नसणं आणि चतुर नातेवाईक असणं हे किती नुकसानकारक आहे हे या कुटुंबाने चांगलं अनुभवलं आहे. आणि वाईट परिस्थिती येते तेव्हा नातेवाईकही दूर जातात आणि सफेद पोष सिटीमध्ये पांढरे बगळे म्हणून मिरवणारे लोक ग्रामीण भागात येऊन किती फसवणूक करतात याचं एक उदाहरण आहे. आपण हे बघतोय 4-5 जण त्यांचं 10 लोकांचं कुटुंब एकदम पूर्ण उद्ध्वस्त केलंय एक सफेद पोष माणसाने आणि त्याच्या साथी. तर नेमका काय विषय आहे हा आपण या कुटुंबाकडून समजून घेऊ. खरं तर ते कुटुंब बोलण्याच्या मानसिकतेत नाही. प्रथम बाबांना नाव सांगा तुमचं काय? सुरेश सजन जगताप. हे ती व्यक्ती आहे की सुरुवात यांच्यापासून झाली. सुरुवात यांना फसवलंय, गोळ्या बाबड्या स्वभाव, आणि त्यांचे हे 3 मुलं स्थिती कमजोर आहे असं म्हणूया, म्हणजे व्यावहारिक ज्ञान शून्यच. आणि त्यांचे हे नातू, नाव सांगा तुमचं? ऋषिकेश शरद जगताप. आता जे काय जो उलगाडा झाला आहे ते यांच्या थोड्या सज्ञानपणामुळे झाला आहे. कारण आजपर्यंत त्या कुटुंबाला आपण फसले गेलोय हेच कळालं नाही आणि त्यात मध्ये 7-8 वर्ष निघून गेले. तुमची फसवणूक झाली हे तुम्हाला कसं लक्षात आलं? आमच्या लक्षात असं आलं, पालखीतून आम्ही जेव्हा जमीन विकली, विकायचं कारण असं का त्यांनी पण माझे वडील व चुलते मतिमंद आहे आणि ते का म्हणे त्या जागेमध्ये तुम्हाला जरा बाहेरचा प्रॉब्लेम आहे, त्या जागेत दोष आहे, त्यामुळे तुमच्या पोराची बुद्धी मतिमंद आहे, त्यामुळे तुम्हाला ही जागा विकावंच लागेल. तेव्हा बाबांच्या मेवण्याने मध्यस्थी केली आणि आमच्या पालखेडच्याच गावामधले शेतकरी त्यांच्याशी व्यवहार केला. त्या शेतकऱ्यांनी काय केलं, ते एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांना बोलवलं माझ्या आजोबांच्या मेवण्याला. हो, रमेश कारभारी कावळे म्हणून. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या थ्रू सगळा व्यवहार करायचा ठरवला की हेच हुशार आहे, यांच्याकडेच आपण सगळी रक्कम देऊ, हे त्यांना कुठेतरी चांगली जागा घेऊन देतील या हिशोबाने बोलवलं. तर त्यांनी काय केलं, पहिली टप्प्यामध्ये आम्हाला 70 लाख रुपये रक्कम दिली. तर ती काय केली, ते म्हणे तू बाबाकडे न देता, पोरं बी अज्ञानी घरातले, पोरं लहान, त्या बाबाचे मुलं बी असे, तर आम्ही मेवण्याच्या हातात पैसे देतो, त्यांनी बाबाच्या खात्यावर ते पैसे टाकून द्यावा. बाबांच्या मेवण्याच्या हातात ते 70 लाख रुपये दिले. तर ते 70 लाख रुपये मेवण्याने त्या स्वतःच्या अकाउंटला टाकून घेतले. ते पैसे काय आम्हाला द्यायला तयार नाही अजूनही. त्याचं कारण असं का, ते म्हणे ते एफडी केलेली आहे माझ्या खात्यावर, ते काय काळजी करू नका, ते पैसे तुमचेच आहे, आज न उद्या तुम्हाला मी देतो. विंचूरला गेल्यानंतर काय घडलं? विंचूरला गेल्यानंतर ते जमिनीची आम्हाला खरेदी दिली 4 एकरची. जमीन सांगितली होती 6.5 एकर. कब्जा आम्हाला दिला पूर्ण 6.5 एकरचा. जमीन आमच्या नावे होती, माझ्या आजोबांच्या नावे. ती जमीनचा कब्जा दिला, जमीन सगळं व्यवस्थित करत होतं. पण अचानक काय झालं, 2-1 वर्षामध्ये बाबांना परस्पर जगदीश रमेश कोरडे आणि सुनील प्रभाकर इकडे एजंट आहे, जमिनीची खरेदी विक्री करतात. हे होते रमेश कारभारी कावळे, बाबांचे जे मेवणे त्यांच्या संपर्कातले एजंट येते. तर त्यांनी काय केलं, बाबांना परस्पर नेलं. कुठं नेलं काय नेलं आम्हाला काय सांगता येणार नाही, पण त्या जागेची परस्पर विल्हेवाट लावली. जमीन कोणाला तरी विकून टाकली, आम्हाला काहीच माहीत नाही. 5-6 महिने 8 महिन्याची जमीन आम्ही. बाबांचं काय वय होतं? बाबांचं वय तेव्हा 64 होतं. आणि तुमच्या कोणाची संमती त्या खरेदी खतावर घेतली? नाही घेतली, कोणाची संमती घेतलेली नाही. आता ती जमीन कोण करतं? ती जमीन म्हणजे घेतली कोणी हे पण आम्हाला काय माहित नव्हतं. आज कोण करतं? आज भारती अनिल थेटे म्हणून बाई आहे तिथली, ती म्हणे ही जमीन मी विकत घेतली आणि सगळे पैसे जगदीश कोरडे, सुधीर उमराळकर आणि सुनील इकडे यांच्या हातामध्ये दिलेले.
सोडून द्या, तिथला तुमचा कुठल्या प्रकारचा संबंध राहिलेला नाही. पण त्या व्यवहारात कुठल्याही बाबाने व्यतिरिक्त कुठल्याही व्यक्तीची त्या खरेदी खतावर संमती कोणाला विचारपूस केली नाही, कुठली संमती नाही, कुठली सही नाही, आजपर्यंत काहीच नाही. ठीक. मग तिथून त्यानंतर तुम्ही काय केलं? त्यानंतर मग आम्हाला सुधीर उमराळकर यांनी काय केलं का राजापूर गाव आहे म्हणे, तुम्हाला मी तिथे जमीन घेऊन देतो. दिंडोरी तालुक्यात राजापूर गाव आहे, तिथं 8 एकर क्षेत्र आहे, ते घेऊन द्यायचं होतं. म्हणून तुम्हाला ती जागा विकायला लावली बाबाला सांगून. ती 8 एकर जागा आहे म्हणे, तुम्हाला मी घेऊन देतो. मग ती जागावर आम्हाला 8 एकर जागा बी त्यांनी दाखवली. जागेचे आम्हाला सगळे डुप्लिकेट डॉक्युमेंट दाखवले, बाबाला दाखवले. बाबाला त्या व्यवहारातलं काही बी समजत नाही, उतार्यामधलं उतारा काय आहे काय. बाबाने उतारा पाहिला, त्याच्या नावाचा उतारा आहे म्हणे. सुधीर उमराळकर म्हणे की ही जागा माझीच आहे स्वतःची. मग त्यांना दिसत नव्हतं डोळ्यांनी. 2009 पासून बाबांना दिसतच नाही पहिली गोष्ट. मग त्यांनी ठेवलं विश्वास त्याच्यावर, हाय जागा भेटली. जागा करायला दिली. 2 वर्ष जागा आमच्या ताब्यातही होती. तिथं आम्हाला घर बांधायला लावलं, विहीर खाण्याला लावली, विहीर खणली, घर बांधलं, वैती व्यवस्थित चालली. 2 वर्षांनी जे जमिनीचे मूळ मालक होते ते आम्हाला कोणी ते काय सांगितलं नव्हते त्यांनी. सुधीर उमराळकर काय म्हणायचं, मीच मालक आहे. एक नवीन माणूस इथे यायला लागला. ही जागा आमची, तुम्ही जागा घेतली कशी काय. आणि सुधीर उमराळकरने सगळे पैसे त्या जागेच्या मोबदला घेऊन टाकले आमच्याकडून. 2 वर्षांनी सगळे लोक जेवढे मूळ मालक आहे तेवढे पण जमिनीमध्ये येऊन कब्जा केला. ती जमीनचा सगळा कब्जा आता 2017 एंडिंग पासून मूळ मालकांकडे. आणि आम्हाला कुठली जमीन राहिलेली नाही. आम्हाला फार रस्त्यावर आणले. आमचे जवळजवळ 1,93,00,000 रुपये सगळ्या एजंटांनी हडप केले. ते सुधीर उमराळकरला 1,10,00,000 रुपये मिळाली. बाबाच्या मेवण्याला 70 लाख रुपये मिळाले. आणि उर्वरित रक्कम ही जगदीश कोरडे आणि सुनील इकडे यांनी परस्पर बँकेतून पैसे हडप केलेले. त्याच्यामध्ये भाग्यश्री पतसंस्था आहे निफाड तालुक्यातली, आणि एक कॉर्पोरेशन बँक आहे, ही त्याला पूर्ण जबाबदार आहे. म्हणजे आज तुमच्याकडे कुठलंही क्षेत्र शेती शिल्लक नाही? कुठली शेती शिल्लक नाही. राहत आहे. हो. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला बी गेलो. वणी पोलीस स्टेशनला आम्ही सर्व प्रकार सांगितले. वणीनंतर निफाड पोलीस स्टेशनला आम्हाला अर्ज द्यायला लावला होता, कारण ते काय बोलले का फसवणूक त्या बँकेतून झालेली आहे, तिथे पण एक कंप्लेंट द्या. तिथं कंप्लेंट दिली, वणीला पण कंप्लेंट दिली. वणीच्या पोलिसांनी आणि निफाडच्या पोलिसांनी ही सर्व कंप्लेंट घेतली. सगळ्या लोकांना पैसे देण्यासाठी कबूल बी केलं. सुधीर उमराळकर बी पैसे द्यायला कबूल झाला, जगदीश कोरडे बी पैसे द्यायला कबूल झाला. का आम्ही सगळे पैसे घेतलेले, आम्ही द्यायला कबूल आहे, पण पुढची काही कारवाई करू नका. ते निफाड तालुक्यातील महाजन PI म्हणून होते निफाडला, निफाड पोलीस स्टेशनला. त्यांनी सर्व प्रकार आमच्या लक्षात घेऊन बँकेवाल्यांविरोधामध्ये आणि एजंट विरोधामध्ये त्यांनी बरोबर तक्रार नोंदवली होती. 4 दिवसात आम्हाला वेळ बी दिलेला होता पैसे देण्याचा. आम्हाला सगळं सांगून 4 दिवसांनी आम्हाला पैसे न्यायला तिथं बोलवलं, जागेवर बोलवलं त्यांच्या घरी, जगदीश कोरडेच्या घरी. तिथून आम्हाला ते पोलीस स्टेशनला घेऊन आले, पैसे देतो असं सांगलं. आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथं राजेंद्र डोकळे निफाड तालुक्यातले राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ते आले. त्यांनी आम्हाला दमदाटी दिली पोलिसाच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये. जर तुम्हाला पैसे लागत असतील तुमचे एवढेचे हातपाय आम्ही काढून टाकू म्हणून. मग तिथून आम्ही तिथं धमकीला घाबरून आम्ही परत वणी पोलीस स्टेशनला आलो. वणीला हा प्रकार सांगितलं, तिथं अशी घटना घडली म्हटलं. तर वणीच्या पोलिसांनी बी त्या एवढ्या बी गुन्हेगाराला तिला बोलून घेतलं. पण आम्ही नसतानाच ते पोलीस त्यांना बोलवतात, आम्ही आमच्या समोर काय बोलवत नाही. आम्ही नसताना त्यांना बोलवतात. एकमेकासोबत त्यांचं काय बोलणं होतं आणि मोकळा विषय म्हणजे पोलीस डायरेक्ट त्यांच्याकडून पैशाची मागणी करतात. ते पैसे घेऊन टाकी द्या पोलीस आणि विषय बंद करून टाकी द्या. असं हे 2018 पासून चालू आहे, तर आजपर्यंत चालूच आहे. तर आम्हाला आम्ही SP ऑफिसला पण हा अर्ज दिलेला आहे, वणी पोलीस स्टेशनला दिलेले. हे 4 ते 5 फौज आहे आमच्याकडे सगळ्या पोलीस स्टेशनच्या. याच्यात आम्हाला कुठला न्याय मिळालेला नाही. तर आत्ताची कंडिशन अशी का आम्हाला कुठलाही माणूस न्याय देत नाही, कुठला एजंट आमचे पैसे परत करत नाही, किंवा आमचे बाबांचे जे मेहुणे ज्यांनी 70 लाख रुपये आमचे हडप केलेले ते बी आमचे पैसे द्यायला ना कबूल जाते. आम्ही जर त्यांच्याकडे पैशाची मागणी केली तर गुंड लोक आणून आहे ना, तो बाबांचा मेहुणा आहे रमेश कारभारी कावळे, त्यांचा मुलगा आहे वैभव रमेश कावळे म्हणून, तो असे मोठे राजकीय नेत्याचे धमक्या देऊन घरी रात्रीचे 10-11 वाजता माणसं पाठवून आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न असा बरेच वेळ झालेला आहे. आता 4-5 दिवसापूर्वी पण त्यांनी फोनवर आम्हाला खूप धमक्या दिलेल्या आहे. बरं, फोटो नेमके कोणाचे दाखवा तुम्हाला? हे फोटो आहे ना, हे आहे सुधीर हरिभाऊ उमराळकर. हे कुठं राहतात? हे जुन्या आडगाव नाक्यावर राहतात नाशिकला.
ओके ही जमीन- यांनी ही राजापूर- जमीन तुम्हाला दिलेली हो, राजापूरची जमिनीचे मालक म्हणून ही स्वतःच होती. ओके हे म्हणे जमीन माझी, यांच्याकडे उतारा पण यांच्या नावाचा होता, जमीनचा डुप्लिकेट उतारा. असं असं हो. ओके 2 नंबर रमेश कोरडे हो. हे एजंट होते विंचूरच्या विंचूरची जमीन जमीन विकण्यापासून. विकण्यासाठी. हो. ओके त्यांना जोडी होते सुनील प्रभाकर इकडे, हे कुठले? हे नांदूर मनमेश्वरचे. हे त्याच व्यवहारातील एजंट हो, एजंट त्या व्यवहारातील. यांनी त्या विंचूरची जमीन विकण्यासाठी यांनी विंचूरची मध्यस्थी- जमीन मध्यस्थी केली आणि राजापूरची जमीन ही घेण्यासाठी. घेऊन दिली. त्याच्यामध्ये पण त्यांनी सगळं रेकॉर्ड क्लिअर करून देण्यासाठी आमच्याकडून 13 लाख रुपये घेतलेले यांनी. ओके हा. पुढील हे तो कोणाचे फोटो आहे? हे आहे बाबांचे मेवणे रमेश कारभारी कावळे, राहणार बोपेगाव, दिंडोरी तालुका. आणि हा त्यांचा मुलगा आहे वैभव रमेश कावळे. यांनी 70 लाख रुपये घेतलेले हे दोघा बापल्याकांनी. आणि तुमच्या जमिनीमध्ये हे पण मध्यस्थी होते विक्री खरेदी का? पालखेडची जमीन विकली, विंचूरची बी यांनीच घेऊन दिली. आणि त्या व्यवहारामध्ये जे आलेले 70 लाख रुपये यांच्याकडे हो, पालखेडच्या व्यवहारातली आहे ना 70 लाख रुपये रक्कम अजून यांच्याकडे. ते आणि देत यांना नाही का? देत नाही. ज्या मागायला जर गेलं तर 4 गुंड येतात, आम्हाला मारझोड करतात. आणि हा जो मुलगा आहे वैभव रमेश कावळे, हा असे राजकीय नेत्यांच्या धमक्या देतो आम्हाला कायम. असं का? हो. आता याच्यानंतर तुमचा काय पुढला पाऊल आहे? आमचं पुढचं पाऊल म्हणजे आता आम्ही पूर्ण आहे ना लोकांकडे जाऊन आलोय. जे लोक आम्हाला न्याय मिळवून देतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. पण प्रत्येक माणसाला कुठली तरी पैशाची लालूच लावून, पैशाची अपेक्षा लावून हे प्रकरण दाबून टाकलं प्रत्येक ठिकाणी तर आजपर्यंत. आता ही शेवटची वेळ आहे. आता आमची कॅपॅसिटी पूर्णपणे लढायची संपलेली आहे. त्यामुळे आमचं सर्व कुटुंब हे आता आत्महत्या करायच्या प्रवृत्तीमध्ये आलेलं आहे. तर आम्हाला एजंट लोक पैसे देत नाही, पोलीस प्रशासन मदत करत नाही किंवा कुठलाच अधिकारी आमच्याकडे लक्ष देत नाही. आणि आमच्याकडे कुठल्याही जागेचा आता कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट नाही. आम्हाला राहण्याची जागा नाही. जो बंगला आहे तो इथं जो आम्ही बांधलेला आहे राजापूरला, तो बी आज बिनवारस आहे, नुसतं नावाला बंगला आहे. पण आज आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय आतापर्यंत मिळालेला नाही. याच्यामध्ये सुधीर हरिभाऊ उंबराळकर, जगदीश रमेश कोरडे, सुनील प्रभाकर इकडे, रमेश कारभारी कावळे, वैभव रमेश कावळे यांनी मिळून पूर्ण 2 कोटी रुपये आमच्याकडे होते, तेवढ्याचा चुराडा केलेला आहे. आणि आज आम्हाला यांनी रस्त्यावर आणलेलं आहे. आम्हाला जर न्याय नाही मिळाला या प्रकरणामध्ये तर आम्ही सर्व कुटुंब एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या ऑफिसला जाऊन आत्महत्या करून घेणार. एवढीच आमची शेवटची विनंती आहे. आता तुमचं नाव काय? नाव सूर्य जगताप. ज्ञानेश्वर जगताप. सूर्य जगताप. अरुण सुरेश जगताप. हा जगताप. तुमचं? जगताप. मोहन. हा. आणि तुमचं? शरद सुरेश जगताप. शरद सुरेश जगताप. बघा मित्रांनो, अशी या कुटुंबाची अवस्था आहे ज्यांना स्वतःचं नाव सांगता येत नाही. त्यांच्या बाबतीत 2 कोटी रुपये आले कुठे, गेले कुठे, आणि अजून म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं सोयरसूतक सुद्धा नाही की आपल्या सोबत एवढा मोठा धोका झालेला आहे. बाबांचा नातू तो सज्ञान झाल्यानंतर 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याला समजलं का आपल्या कुटुंबासोबत फार मोठा फसवणूक झाली आहे. आणि म्हणून या गोष्टीचा उलगडा झाला. गेले 8 वर्ष ते सरकारी दप्तरांच्या आणि या लोकांच्या घराच्या फेऱ्या मारतायत, पण कुणीही त्यांना न्याय द्यायला तयार नाही. तर शेवटचा त्यांनी, आता आम्हाला माहिती झाल्या तेव्हा त्यांनी सामूहिक आत्महत्येचा जो निर्णय घेतला आहे ते माहीत झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे. तर बघूया, आपण त्यांच्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करणार.